माहिती मिळते। जैसलमेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। स्फोटक आढळलेल्या परिसरात जाण्यास नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे। आप अपनी गाड़ियों को यहाँ से हटा लें, अपने कैमरा सुरक्षित स्थान पे लेके जाएं, क्योंकि भागने का मौका नहीं मिलेगा। गाड़ियाँ यहाँ से हटा ली जाए, कोई भी व्हीकल यहाँ नहीं रहेगा। अपने कैमरा यहाँ इस स्थान से आप हटा लें। आणि या संदर्भात अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, हे जिवंत स्फोटक आहे, अत्यंत धोकादायक ठरू शकतो, त्यामुळे पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येते। नक्कीच आपण पाहतोय या संपूर्ण परिसरामध्ये आता राजस्थान सरकारचे जे प्रतिनिधी आहेत आणि जिल्हा प्रशासनाचे जे अधिकारी आहेत ते सध्या ग्राउंड झिरोवर दाखल झालेले आहेत आणि रस्त्यावर पार्क असलेल्या ज्या गाड्या आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणाहून निघून जाण्यास सांगितलेलं आहे। माझ्या मागे थेट ही दृश्य पाहतो आपण, भटोडा गावातली आहे। या ठिकाणी आर्मीचं पथक दाखल झालेलं आहे, बॉम्ब स्क्वॉड पथक त्या ठिकाणी दाखल झालेलं आहे। एक भला मोठा खड्डा 15 ते 20 फुटाचा त्या ठिकाणी खोदण्यात आलेला आहे जेसीबीच्या सहाय्याने। जेसीबी सुद्धा बघा आता किती लांब येऊन या ठिकाणी उभा राहिलेला आहे आणि ती जी मिसाईल आहे त्याची रेंज जी आहे ती 450 मीटर ते 550 मीटर पर्यंत बोलली जाते आणि तितक्याच दुरीवर आपण उभे राहून हे सगळी दृश्य आपल्या महाराष्ट्राच्या जनतेला दाखवतोय, देशाच्या जनतेला दाखवतोय की कशा पद्धतीने या मिसाईलला आता डिफ्यूज करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। भला मोठा खड्डा जमिनीच्या आत खोदण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी मिसाईल टाकली जाईल। त्याच्यानंतर ही मिसाईल जी आहे तिला डिफ्यूज करण्याचं जे काम आहे ते केलं जाणार आहे आणि या ठिकाणी एक मोठा स्फोट सुद्धा होईल असं सुद्धा बोललं जातं। त्यामुळे सुरक्षेसाठी जे कर्मचारी आहेत सरकारचे ते आता रस्त्यावर उतरलेले आहेत। हा संपूर्ण परिसर रिकामी करण्याचं जे काम आहे ते बघा पोलिसांकडून केलं जात आहे। पोलीस प्रत्येक गाडीजवळ जात आहेत आणि इथल्या गाड्यांना या ठिकाणाहून निघून जा असं सुद्धा सांगण्यात येत आहे। एकंदरीतच नंतर पळण्याची संधी मिळणार नाही असं सुद्धा सांगितलं जात आहे। बघा हे सगळे जवान आहेत जे या ठिकाणी दाखल झालेले आहेत, अधिकारी दाखल झालेले आहेत, कर्मचारी दाखल झालेले आहेत आणि यांच्याकडून या ठिकाणी आता सगळ्या गाड्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या या ठिकाणून काढल्या जात आहेत। प्रसारमाध्यमांच्या या सगळ्या गाड्या आहेत, काही गावचे जे नेते मंडळी आहेत त्यांच्या सुद्धा गाड्या या ठिकाणी पार्क होत्या आणि त्यांना सुद्धा या ठिकाणाहून आता जाण्यास सांगितलेलं आहे। एकंदरीतच अशा बऱ्याचशा मिसाईल ज्या आहेत पाकिस्तानच्या ज्या फुटू शकल्या नाहीत कारण भारताच्या एअर डिफेन्स सिस्टमनं हवेतच त्यांना बाद केलं आणि यानंतर त्याचे 2 तुकडे झाले। मात्र या जिवंत असलेल्या ज्या मिसाईल आहेत त्यांना आता डिफ्यूज करण्याचं एक मोठं आव्हान जे त्या आर्मीच्या बॉम्ब स्क्वॉड पथकासमोर उभं टाकलेलं आहे आणि सगळी लाईव्ह दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय की कशा पद्धतीनं आता या ठिकाणी ऑपरेशनला सुरुवात झालेली आहे। ग्राउंड झिरोवर आर्मीचे जवान तैनात आहेत आणि पोलीस पथक देखील तैनात आहे। त्यासोबतच राजस्थान सरकारचे जे अधिकारी आहेत, जिल्हाधिकारी कार्यालयातले अधिकारी आहेत ते सुद्धा रस्त्यावर उतरलेले आहेत आणि संपूर्ण परिसर आता रिकामी करण्याचं काम सुरू झालेलं आहे। एकंदरीतच पाकिस्तानचे ज्या बोगस मिसाईल्स होत्या त्यांना आता डिफ्यूज करण्याचं जे काम आहे ते भारत सरकारकडून, राजस्थान सरकारकडून आणि आर्मीकडून केलं जात आहे। नक्कीच गिरीश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। कैमरा निर्देशों का पालन करें। आप भी जवान हैं, आप भी वीर हैं, कवरेज कर रहे हैं, बहुत अच्छी बात है। देश को पता चलना चाहिए हमारी सेना कितना अच्छा काम कर रही है, लेकिन आपकी भी सुरक्षा हमारी जिम्मेदारी है। तो आपसे निवेदन है अपने व्हीकल्स जो है वो यहाँ से हटा लें। जहाँ वो पुलिस की जो गाड़ी खड़ी है वहाँ आप ले सकते हैं।